श्रीराम साधक हो. सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचे लेखक गुरुभक्त भास्कर अनंत लिमये सांगतात. इसवी सनाच्या 17व्या शतकाच्या उत्तरार्धात कलीचे प्राबल्य अमाप वाढले व अधर्म कल्पनातीत माजला. सद्धर्माची व गोब्राह्मणांची अवनती कल्पनातीत झाली. श्रीमद भगवद्गीतेतील संभवामी युगे युगे वचनानुसार भगवंतासच अवतार घेण्याची गरज भासू लागली असल्यास नवल ते काय? अवतार कार्याच्या पूर्तीसाठी भगवंताने श्री शिवछत्रपतींच्या व श्री समर्थ रामदास स्वामींच्या रूपाने आपली विभूती प्रगट केली. श्री शिवप्रभूने जी स्वराज्याची स्थापना केली, धर्माचा व देवतांचा जो जीर्णोद्धार केला, गोब्राह्मणांचा जो प्रतिपाळ केला, त्या सर्व कार्याचा पाया घालणारे व त्या कामी सतत प्रेरणा देऊन चालना देणारे श्री समर्थ रामदास स्वामीच होत हे इतिहास देखील नाकारू शकत नाही. श्री समर्थ रामदास स्वामी हे श्री मारुतीचे अवतार होत. सर्व भाविक लोक त्यांना तसे मानतातही. या विश्वप्रपंचाच्या कार्यात समर्थांना बिलकुल अवसर मिळाला नाही. ते आजन्म ब्रह्मचारीच राहिले. त्यांच्या आईने आपल्या अंतकाळी त्यांना, बाळा, पुण्यविभूती तू माझ्या उदरी जन्मलास, तसेच तुझे अमानुषत्व व त्यावर आधारलेल्या तुझ्या लीला पाहून मी खरोखर धन्य झाले. वैराग्य वधूशी लग्न करून तू विश्वप्रपंची बनलास, परंतु तुझा सांसारिक विवाह होऊ न शकल्याने, तुझ्या गृहस्थाश्रमीचे सौभाग्य मला पाहावयास न मिळाल्याने तेवढी आशा शिल्लक राहिली, असे म्हटले. तेव्हा समर्थांनी आपल्या मातोश्रींना, या आशेची व्यर्थ चिंता करू नकोस. आणखी 2 शतकांनी दक्षिण देशात उदयास येणाऱ्या भक्तासाठी मला पुन्हा अवतार घ्यावा लागणार आहे. त्यावेळी रामनामाचा जप व नामसंकीर्तनाचे महत्त्व त्या भगवत भक्ताच्या मुखाने सर्व लोकांना समजावून देण्यासाठी व आत्मोद्धाराच्या सुलभ मार्गाचे दर्शन घडविण्यासाठी मला या कर्मभूमीत अवतार घ्यावा लागणार आहे. त्यावेळी माझी ब्रह्मचर्याची नौका त्याच्या स्वाधीन करून स्वतः गृहस्थाश्रम धर्म स्वीकारून तुझी आशा पूर्ण करीन. तेव्हा सुखाने देहत्याग कर, असे तात्काळ वचन दिले. प्रिय साधक हो, या अभिवचनाप्रमाणे श्री समर्थांनीच श्री गोंदावले क्षेत्री अवतार धारण केला व गृहस्थाश्रम स्वीकारला व ज्या भगवत भक्ताच्या स्वाधीन आपली ब्रह्मचर्य नौका केली, तो दक्षिणेतील भगवत भक्त म्हणजे आमचे अनंत शास्त्री तथा ब्रह्मानंद महाराज. माणगंगा नदीच्या पवित्र तटाकी वास करणाऱ्या रावजीपंत कुलकर्णी नावाच्या सद्गृहस्थांची भगवत भक्ती परायण धर्मपत्नी गीताबाई यांच्या पोटी शके 1766 माघ शुद्ध 12 या शुभदिनी श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचा जन्म झाला. वयाच्या 12व्या वर्षी ते गुरुशोधार्थ बाहेर पडले. गोदावरी तीरावर येहळेगावी वास करीत असलेल्या श्री तुकाराम चैतन्य यांना शरण जाऊन त्यांचा अनुग्रह त्यांनी मिळविला. वैराग्याच्या वेशात आसेतू हिमाचल पायी संचार करून लोकोद्धार केला. नंतर गोंदावलेस येऊन उपासना मार्ग वाढविण्यास सुरुवात केली. गृहस्थाश्रम स्वीकारला तरी रामनाम स्मरणात अंतर पडू दिले नाही. अलीकडच्या काळातील जणू ते वसिष्ठ मुनीच होते. शिष्याची मनोभूमिका ज्या दर्जाची असेल त्या दर्जाचे साधन ते त्यांना सांगत असत. मानव प्राण्याने इतर काही एक न करता वाणीने अखंड नामस्मरण केल्यास तो सुलभपणे मोक्ष मिळवू शकतो, असा त्यांचा ठाम सिद्धांत होता. ते सर्वांनाच भवतारक रामनाम मंत्राचा उपदेश करीत. प्रपंचाचा त्याग न करता व्यवहार सन्मार्गाने चालवून सकल कर्मफल भगवंताला अर्पण करणे हीच विरक्ती, असा नुसता उपदेश न करता त्याप्रमाणे स्वतः आचरण करून तो आदर्श ते सामान्य जनांपुढे उभा करीत असत. सर्व काही रामरायाच्या इच्छेवर ते सोपवीत असत. साधक हो, श्री महाराजांनी परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराजांना अनुग्रह दिला, परंतु या शिष्योत्तमाला अहंकाराचा वारा लागून बाधा होऊ नये यासाठी श्री महाराजांनी त्यांना काय करायला लावले हे आपण पुढील भागात बघणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते
9422843253 अथवा सुनीलदादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.